ओम श्री परमात्मने नमः. श्री गुरुपादुकाभ्यां नमः. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग दुसरा या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या पुस्तकातील 1975 या शीर्षकाच्या लेखाचा भाग पहिला. सुषमाताई म्हणतात, सद्गुरूंच्या प्रतिमेकडे पाहावे तर डोळे भरून येतात. घरी एकटं राहण्याची संधी मिळाली की वाटतं मोठमोठ्यानं हाका मारत सुटावं. मनसोक्त अश्रू वाहिल्या वाचून दिवस उलटत नाही. काही वेळेला माझी ही अवस्था मुलांच्या लक्षात येते. ती काहीच बोलत नाहीत. कधी म्हणतात, तुझं हल्ली लक्षच नसतं, तू आपल्यातच असतेस. दवाखान्यात काम करणाऱ्या बाई म्हणतात, तुम्ही रस्त्यातून घरी तरी कशा जाता कुणास ठाऊक. कुणी सुचवतं, बँकेतली कामं तुम्ही एकट्या करू नका. सर्वांचा माझ्यावरचा विश्वास उडत चाललाय का काय असं वाटे. एखादी गोष्ट खरंच होईल का माझ्याच्यानं ते सांगता येत नाही. जीवनभर अनेक प्रसंगांशी एकटीनं झगडणारी मी आता मात्र हतबल झाली आहे. माझी शक्ती, माझा आत्मविश्वास कुणीतरी हिरावून घेतलाय. मी राहिले ती केवळ एक यंत्र. ते यंत्र चालवणारा कुणी वेगळाच आहे, भगवंत, सद्गुरू. हा माझा देह, माझं मन, बुद्धी ही त्याच्या हातची खेळणी बनली आहेत. तो नाचवेल, चालवेल तशी चालत आहेत. नाहीतरी मीच त्या सर्वांना सद्गुरूचरणी वाहून टाकलंय ना. आता करता करवता तोच एक भगवंत आहे. मग आता दुःख का? दुःख नाहीच, ते समर्पण, आत्मनिवेदन आनंदाचं आहे. नसलेल्या जबाबदारीतून मुक्त झाल्याचा आनंद आहे, पण तो आनंद अजून निर्भेळ नाही. त्या आनंदात भगवंताच्या विरहाचं दुःख आहे. तो भासतो आहे पण दिसत नाही. तो चालवतो आहे पण त्याचा स्पर्श मला जाणवत नाही. उलट माझा हा देहच दिवसेंदिवस परका वाटू लागलाय. काम करत असताना हे हात पाय आपले वाटतच नाहीत. जेवताना कुणीतरी कुणाला तरी जेवू घालतंय आणि मी ते पाहतीये. स्नानाच्या वेळी कुणाचे तरी हात कुणाचं तरी अंग चोळतायत. त्याची संवेदना मला जाणवतच नाही. स्नायू व्यवस्थित कार्य करतायत पण त्याची स्पर्श संवेदना लोपली आहे. ते बधीर झालेले आहेत. वास्तविक अनेक वेळेला शरीर थकतं, हातपाय हलवण्याची शक्ती नसते, पण त्याची संवेदना जाणवत असते. इथं उलट अनुभवायला येतंय की देह काम करतोय पण आजवर तो जसा जाणवत होता तसा आता तो माझा आहे असं जाणवतच नाही. सतत सर्व अंगाला मुंग्या येतात. ते बधीर होतात. देहभान नाहीसं होतं. आपण उभे राहू शकत नाही, आपल्याला चालवत नाही, तोल सांभाळता येत नाही असं भासतं. जरा मन केंद्रभागी गेलं की भान हरपतं. सुषमाताई लिहितात, चिंतनपर आहे हा विषय. परवाचा प्रसंग. 5-10 मिनिटं विश्रांतीसाठी दवाखान्यात जाण्यापूर्वी कॉटवर उत्ताणी पडले. देहभान हरपलं, पण मीच्या जागी जाणीव होती. तिथं सर्व शक्ती एकवटली होती. 10 मिनिटांनी उठायला लागले तर जाणवलं की पाठीत काहीतरी कापल्यासारख्या वेदना होत आहेत. मग लक्षात आलं की लोखंडी पिन पाठीत 10 मिनिटं रुतली होती, पण त्याची जाणीवच नव्हती. भूल द्यावी तशी अवस्था होती. हे काय, कशानं घडतंय हे कळत नाही. कोणत्याही अवस्थेत क्षणभर डोळे मिटले की सर्व शक्ती मनबुद्धीसहित आतील मीच्या जागी एकवटते आणि देहभान हरपतं. नेहमीच पाठ केलेले श्लोक, मंत्र काहीही म्हणता येत नाही. ब्रह्मानंदम परमसुखदम म्हणताना अडून राहते. पुढचं काही आठवतच नाही. बुद्धी तर कामच देत नाही. या विषयावर जेवढं चिंतन सहज होतं तेवढंच.
इतर कोणताही विषय बुद्धीला ग्रहण होत नाही. रोजचं वर्तमानपत्र, जगातील घडामोडी, कौटुंबिक आवडीनिवडी सारं संपलं. कशात रस वाटत नाही, बुद्धी चालतच नाही. देह मन बुद्धीची ही अवस्था. आत्म्याची ओढ लागली परमात्म्याकडे, त्या सगुण रूप परब्रह्माकडे. दोन आत्म्यांचं मिलन व्हायचं तर दोन्ही आत्मे त्या परमात्म्यात विलीन व्हायला हवेत. सद्गुरू तर परमात्मरूपच असतात. मग आपणच परमात्म्यात विलीन होण्याचा यत्न करायचा. त्यानंच अखंड भेट घडणं शक्य होईल, अखंड दर्शन घडेल. सध्या मन केंद्रित झालं आहे सगुण रूपाशी, पण ती भेट आहे देहभावावर. लौकिक जीवनात ही भेट किती काळ घडणं शक्य आहे? पण मनाला व्यसन जडलंय, ते दर्शनाला सोकावलंय. डोळ्यांनी दर्शन घ्यावं, तो शब्द कानी पडावा, तो स्पर्श घडावा असं वाटतं. मन त्या चिंतनात रंगून जातं. पण भेटीखेरीजच्या वेळात भोगाव्या लागणाऱ्या विरह यातना त्या तर असह्य होतात. विरह यातना होत असतानाच मन त्या क्षणभराच्या आनंदात बुडून राहू इच्छितं. त्या स्मृतींवर बाकीचा वेळ काढावा लागतो. आजवर जीवनात अनेक प्रकारचे प्रेम अनुभवलं, विरहाचे अनेक प्रकार अनुभवले. पतिविरह, मातृविरह, कन्याविरह. पण हे प्रेम आणि हा विरह सर्वाहून अगदी आगळाच आहे. सद्गुरू शिष्याचं नातं हे एकमेव, त्याला दुसरी उपमा देता येत नाही. सर्व नात्याहून वेगळं, आत्मिक पातळीवरचं, निरपेक्ष असं हे नातं आहे. यात संपूर्ण शरणागती. सद्गुरू मूर्ती सदोदित शिष्याच्या कल्याणासाठी झटणारी. शिष्याला त्यांच्यापासून काहीही लपवणं अशक्य असतं. शिष्याला स्वतःविषयी जे समजत नाही ते सद्गुरूंना समजतं. ज्ञानदेवांनी म्हटलंय, 9वा अध्याय हा 9वा अध्यायासारखा, तसंच हे सद्गुरू शिष्याचं नातं आहे. सर्व व्यावहारिक नात्यांच्या पलीकडचं, जन्मजन्मांचं, देहातीत अवस्थेतील नातं आहे. तिथं स्त्री पुरुष, श्रीमंत गरीब, लहान मोठा, सुशिक्षित अशिक्षित अशा कोणत्याच गोष्टींचा विचार नसतो. आज इथंच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी माधवनाथ महाराज की जय. हरि ओम तत्सत.